सर्वप्रथम आमचे नेते आणि आपल्या सर्वांचे विकासाचे जनक स्वर्गीय अजितदादा यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत। आज बारामती विधानसभेच्या या पोटनिवडणुकीच्या नामांकनच्या दिवशी इथे आपण सर्व जमलेलो आहोत। यामध्ये आपल्या सर्वांचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि या राज्याच्या उपमुख्यमंत्री सन्माननीय सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार, पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरेजी, पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भुजबळ साहेब, पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय हसन मुश्रीफजी, धनंजयजी मुंडे, राज्यातले सर्व मंत्रीगण, खासदार, आमदार, ज्येष्ठ नेते आणि आलेले सर्व दादांच्यावर प्रेम करणारे, वहिनीवर प्रेम करणारे, पार्थ आणि जयवर प्रेम करणारे सर्व माझे बारामतीचे बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, दादाच्या नंतर इथे बारामतीला अशा प्रसंगामुळे यावं लागेल असा कधीच कल्पनाही नव्हती। दादा गेले त्या दिवशी वहिनी दिल्लीत होते, पार्थ दिल्लीत होता आणि आम्ही संसदेला जायची तयारी करत होतो। प्रथम दिवस आमच्या अधिवेशनाचा होता, पण जी दुःखद समाचार मिळाल्यानंतर आम्ही इथे आलो। आपण सर्वच होते, अख्खा महाराष्ट्र होता आणि दादाला शेवटची सलामी देण्याकरिता लाखो फक्त बारामतीकरच नव्हते, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि आमच्या फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच नव्हे, पण प्रत्येक विचारधाराचे, प्रत्येक राजकीय पक्षातले महानुभाव दादाला शेवटची सलामी देण्यासाठी आलेले होते। तो दृश्य अस्वर्णनीय आहे, कधी आपण विसरू शकत नाही। ज्यांच्या काही घेणं देणं नसते, आपला घरच्या कुटुंबाचा एखादा व्यक्ती जातो, फार जवळचा असेल तर दोन डोळ्यात अश्रू येते, पण इथे जिथे जिथे तुम्ही पहा, जिथे तुम्ही जावा, सगळ्यांच्या डोळ्यात पाणी। काही नाता नाही, फक्त आमचा दादा, आमचा नेता हे आम्हाला सोडून गेलात आणि त्यांनी हजारो लाखो लोकांच्या जीवनामध्ये जो एक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला, त्याचा कारण होता की लोकांचा स्वतःचा माणूस गेला, माझ्या स्वतःच्या घरच्या व्यक्ती गेला, अशी भावना त्या दिवशी या बारामतीमधून आपल्याला दिसत होती। तो क्षण कधी विसरू शकत नाही आपण। आणि आज मी वहिनी साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो की अशा दुःखाच्या क्षणी जेव्हा आपल्या सगळ्यांना वाटत होता की आता यापुढे काय, आमचा कोण, या बारामतीचा कसा काय होईल, आमच्या पक्षाचा काय होईल, प्रत्येकानं ही जी चिंता होती, आमच्या वहिनी साहेबांनी हिम्मत दाखवली। स्वतःचा दुःख त्यांनी, मनात किती असेल, वेदना तर होतेच, पण त्या बाजूला करून
नाही, माझी पण काही दादाच्या नंतर जबाबदारी आहे हे समजून त्यांनी आपला दुःख बाजूला करून पार जयला पण सुद्धा मी धन्यवाद देतो की त्यांनी सुद्धा त्यांच्या आईला हिंमत दिली, सगळ्या पक्षाला हिंमत दिली आणि आमच्या वहिनी साहेबांना या पक्षाची आणि राज्याची जबाबदारी देण्याचा एक काम जे त्यांनी केला, बहिणी मी आपल्याला कोटी कोटी धन्यवाद करतो, आपला आभार व्यक्त करतो. हा बारामती आता आपण येतो दररोज, आम्ही तुम्ही तर इथेच राहतात, आम्ही जेव्हा येतो हे बारामती काय तालुका स्थळ आहे? अरे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर पेक्षाही हा फार सुंदर आणि मोठा, आणि असं वाटते की हा मोठ्या शहरामध्ये आपण कुठे भारतातला कुठल्या चांगल्या शहरामध्ये आपण प्रवेश केला आहे. ही काय तसंच असंच नाही बनून जाते, नुसते इकडची निधी का तिकडची निधीमुळे नाही बनत. त्याच्यासाठी विजन लागते, त्याच्यासाठी त्याग लागते, तपस्या लागते. हे या दादानी आपल्या बारामतीसाठी करून दाखवलेलं आहे. आणि बारामतीसाठीच नव्हे, अख्खा महाराष्ट्रासाठी दादाच्या फार मोठा योगदान राहिलेलं आहे. तुम्ही चांदा ते बांधाची आपण चर्चा करतो, तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जा, एखादा मोठा विकासाच्या महत्वाचा काम जर कोणाच्या हातात झाला असेल तो अजित दादाच्या हातात झालं असेल, हे तुम्हाला दिसायला मिळेल. ही ख्याती होती आपल्या नेत्याची. एवढा मोठा नेतृत्व आपल्याकडे होता, एवढा मोठा माणूस आज आपल्या मधून निघून जाते, तेव्हा स्वाभाविक आपल्या सर्वांच्यासाठी फार मोठी ही क्षती आहे, ही फार मोठा आपल्यासाठी झटका आहे. मित्रांनो, आज निवडणुकीच्या बद्दल भुजबळ साहेबांनी काही सूचना केल्या, दिलीपरावांनी केल्या, मुश्रीफ साहेबांनी, तटकरे साहेबांनी केल्या. आम्ही मनापासून आम्ही प्रयत्न केले आणि अजूनही आम्ही करणार आहोत की आमच्या वहिनी साहेबांची ही निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे. ही आपल्या महाराष्ट्राची एक परंपरा आहे, एक प्रथा आहे. अशा म्हणजे एक मोठा नेतृत्व आपल्यामधून असा आकस्मिक निघून गेल्यानंतर आपल्याला त्यांना खरी श्रद्धांजली जर व्हायची असेल, खरा त्यांचा सन्मान करायचा असेल, तर आपण वहिनी साहेबांना त्यांच्या जागेवर बिनविरोध बसवलं पाहिजे. ही आपली आजपर्यंत महाराष्ट्राची एक रीत रिवाज आणि प्रथा राहिलेली आहे. भुजबळ साहेबांनी खरं म्हटलं, सगळ्यांशी बोलणं करायचा आपण प्रयत्न केलेलाच आहे. कालही मी खरगे साहेबांना फोन केला होता, ते केरळमध्ये होते, एक दोन सभामध्ये होते. ठीक आहे, बोलणं होऊ शकलं नाही. त्यांच्या पीएचा निरोप होता की आम्ही तुमच्या म्हणजे काय निरोप आहेत मला सांगा, मी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. ते आम्ही आपल्यापर्यंत विनंती केली आहे. मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांचा मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी साथ तर दिलाच आहे, पण सोबत त्यांनी सुद्धा त्यांच्या वतीनं राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना विनंती केली की आपण वहिनी साहेबांना बिनविरोध निवडून दिलं पाहिजे, त्यांना साथ दिलं पाहिजे. हे मी एकनाथ शिंदे साहेब आता थोड्या वेळानंच देतात. बावनकुळे साहेब पण भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी म्हणून इथे येऊन राहिले. आपण बाकीच्याही सर्व पक्षाच्या जे नेतृत्व आहे, जे ज्या लोकांनी साथ देण्याच्यासाठी कबूल केलाय, त्या सगळ्या लोकांना आपण धन्यवाद देऊ इच्छितो. आणि अजूनही आज जरी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख असेल, अजून 3-4 दिवस आपल्या हातामध्ये आहे. आपण शेवटपर्यंत सगळ्यांना म्हणजे विनंती करायचा प्रयत्न करू की आपण वहिनीला बिनविरोध निवडून द्यावं. पण समजा काही कमी जास्त झालं, जसं तटकरे साहेब म्हणले, भुजबळ साहेब म्हणले, त्याच्यामुळे काही फार काही परिणाम काय होणार नाही कसं आपल्यालाही माहित आहे, तुम्हालाही माहित आहे. पण परिणाम होणार नसेल, पण आपल्याला विक्रम नोंदवायचा आहे. फक्त परिणाम तर आपल्याला माहित आहे, वहिनी साहेब निवडून येणारच, 100% येणार आणि भरघोस मताने येणार. पण विक्रमी मतामध्ये त्यांना निवडून आणणं ही आपल्या सगळ्यांच्या परम कर्तव्य आहे. हीच दादाला खरी श्रद्धांजली राहणार आहे. हेच मी आपल्या सगळ्या लोकांना विनंती मी करू इच्छितो. मित्रांनो,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही अनेक वर्षापासून एक प्रवाह आहे, एक विचारधारा आहे. दादांनी भूमिका घेतल्यानंतर भुजबळ साहेब असो, मुश्रीफ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, तटकरे साहेब, मी, आम्ही बाकीचे सर्व इथे जे मंचावर बसलेले आमदार आहे, खासदार आहे, नेते आहे, सगळ्यांनी एक दादाला साथ देण्याचा एक निर्धार केला. दादाच्या भूमिकेला सुसंगत राहण्याचा सगळ्यांनी विचार हे मान्य केला आणि दादांनी त्याच हिशोबाने एक नेतृत्व या महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रदान करण्याचं काम केलं. मी शिंदे साहेबांचं स्वागत करतो, त्यांना धन्यवादही देतो की आपण थेट इथे बारामतीला आपण पोहोचले. आणि मी म्हणून अधिक मी काय बोलणार नाही, फक्त एवढंच म्हणेल की दादाच्या या नेतृत्वामध्ये जे आपण काम करत आलो, आज ते शिंदे साहेब बसलेले आहेत, देवेंद्रजी आणि शिंदे साहेब आणि दादांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला नेतृत्व प्रदान केलं, त्यामुळे आज परत या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सरकार आपण स्थापन करू शकलो. त्यामध्ये सिंहाचा वाटा आमच्या शिंदे साहेबांना सुद्धा आहे, त्यांचा आहे, हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागणार. म्हणून मित्रांनो, आज आता वेळ अधिक मी न घेता मी आपल्या सर्वांना परत हीच विनंती करू इच्छितो की आपल्याला येणाऱ्या या निवडणुकीमध्ये बिनविरोध झाला तर उत्तम, नाहीतर आपल्या सगळ्यांना आपल्या घरची ही निवडणूक, आपली स्वतःची निवडणूक, आपली जबाबदारी आहे म्हणून विक्रमी मतानं आमच्या वहिनी साहेबांना आपण निवडून द्यावं, हीच मी आपल्या सगळ्यांना कडकडीची विनंती करतो. आपल्या सर्वांचा धन्यवाद करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.